नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे। आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत। मुंबईचं ग्राउंड झालेलं आहे, आता पेपर कधी होईल याची सर्वांना आस लागलेली आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचा विषय म्हणजे मेरिट किती लागेल। तर मित्रांनो, त्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे। त्यावरती एक अंदाजित पोरांनी अभ्यास करण्यासाठी, म्हणजे तो आपल्याला व्हिडिओ टाकायचा नव्हता, बट खूप मुलांचे मेसेज यायचे, मग त्यांच्या आग्रहास्तव तो व्हिडिओ टाकलेला आहे। जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आणि राहिलेले थोडे दिवस चांगला अभ्यास कसा करायचा, ज्या चुका मागल्या भरतीत झाल्या, आता बाकीच्या ठिकाणी जसे चालकला झाल्या असतील, SRPF ला झाला असेल, किंवा काही ठिकाणचे कारागृहाचे पण ग्राउंड किंवा पेपर झाले, तिथे ज्या चुका झाल्या असतील त्या ह्या पेपरला करायच्या नाही। राहिलेले थोडे दिवस अभ्यास कसा करायचा, तर मित्रांनो वेगळा काही अभ्यास करण्याची गरज नाही। तुम्ही काही तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक अभ्यास करत असताना नोट्स काढल्या असतील ते आता रिवाइज करा। त्यानंतरून झालेल्या क्वेश्चन पेपर, म्हणजे यावर्षी जेवढ्या पण जिल्ह्याच्या पेपर झाले, तुमच्याकडे त्याचे बुक आले असतील, त्यातील सर्व क्वेश्चन पेपर तुम्ही सोडा। त्याच्यातले GH चे प्रश्न जे तुम्हाला येत नाहीत ते डार्क, म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा वाचा। त्यानंतरून मराठीचं पण तसंच करा। मराठी व्याकरणाचे जे प्रश्न पडलेत, जे तुम्हाला चॅलेंजिंग वाटतात, जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटले, ते टॉपिक डायरेक्ट पूर्ण वाचून काढा। आणि गणिताचंही तसंच करा, म्हणजे झालेल्या क्वेश्चन पेपरवर जास्त भर द्या, कारण की वेगळं काही नसतं आणि आपल्याकडे तो एक आरसा असतो, त्यापेक्षा वेगळं असं काही पडत नसतंय। त्यामुळे प्रत्येकाने ती गोष्ट लक्षात ठेवा। झालेल्या क्वेश्चन पेपर ह्या वर्षीच्या, आणि जास्त वेळ नाही आहे आपल्याकडं, आणि जो विषय वीक आहे आपला त्यावरती जास्त फोकस करा। आणि पेपर तिथं सोडताना ज्या गोष्टी आपल्याला चुकलेल्या आहेत त्या आता रेग्युलर इथं तुम्ही एक OMR शीट वरती रेग्युलर टाइम लावून क्वेश्चन पेपर सोडायची, त्यात खंड पडू द्यायची नाही। ते सातत्याने एक क्वेश्चन पेपर राहिलेले जेवढे दिवस आहेत एक क्वेश्चन पेपर टाइम लावून सोडा। बाकी तुम्ही वाचू शकता, अशा 10 वाचा 15 वाचा, नो प्रॉब्लेम, पण एक क्वेश्चन पेपर ही टाइम लावून सोडली पाहिजे। आणि सातत्याने ज्या गोष्टी आपण करत आलोय त्याच्यापेक्षा वेगळं करण्याचा काही प्रयत्न करू नका। जर तुम्ही रेग्युलर 4 तास अभ्यास करत होता, 5 तास अभ्यास करत होता, 6 तास अभ्यास करत होता, ठीक आहे, उगाच रात्र जागण्याचा प्रयत्न करू नका, आजारी पडाल। आणि आजारी पडल्यामुळं जे आपल्याला येतंय त्या गोष्टी सुद्धा आपल्याला येत नाहीत आणि आपण नैराश्यात जातो आणि मग नको त्या गोष्टी होऊन जातात। त्यामुळं जे आपण देतोय तेच करा आणि प्रॉपर झोप पण घ्या आणि अभ्यासावरती फोकस करा। झालेल्या क्वेश्चन पेपर यावरती पण फोकस करा, बाकी वेगळा अभ्यास करण्याची काहीही गरज नाहीये। असं काही रॉकेट सायन्स काही विचारत नाहीत। आणि जर अभ्यास कसा करायचा हा व्हिडिओ पण आपण टाकलेला आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही नसेल बघितला तर सविस्तर तो व्हिडिओ पण बघून घ्या। कारण की मित्रांनो, ज्या चुका व्हायला नाही पाहिजेत, ज्या चुका झालेल्या असतात त्यावरतीच तो व्हिडिओ बनवलेला आहे, एकदा नक्की बघा। चालेल, ठीक आहे, तुम्हाला पेपरसाठी बेस्ट ऑफ लक। लवकरच त्याची तारीख येईल, पण अभ्यास चालू ठेवा आणि तो पण जोमाने ठेवा। थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।